तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 21 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता त्रिलोत्तमा सावलीची समजूत काढू लागते, म्हणू लागते की सावली, मला मान्य आहे, मला कळतंय, मला सगळं काही समजतं, हे तुझ्यासाठीनं खूप कठीण आहे. एका बाईनं आपल्याच नवऱ्याचं दुसऱ्या बरोबर स्वतः लग्न लावून देणं हे स्वतःसाठी किती जड जातं ना सावली, मला पण कळतंय गं. पण हे सगळं मी तुमच्यासाठीच तर करते ना. तर सावली खूप रडत असते. त्रिलोत्तमा सगळ्यांदेखत हे बोलत असते तर भैरवी फक्त खाली मान घालून हसत असते. तर त्रिलोत्तमा सावलीला परत एकदा म्हणू लागते की सावली, खरंच तू ह्या सगळ्यासाठी सगळं काही समजून पण तयार झालीस नाही, त्याच्यासाठी थँक्यू सो मच बरं का. पण हे सगळं मी तुमच्याच आयुष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठीच करते ना सावली. आणि हे सगळं मी याच्यामध्ये आपला पण फायदा आहे ना. पण मी तुला एक वचन देते सावली की अनामिकाचं सारंगसोबत लग्न जरी झालं ना तरी पण ते फक्त विधीपुरतंच लग्न असेल. खऱ्याखुऱ्या आयुष्यात त्याची ती बायको कधीच नसेल. त्याची बायको म्हणून फक्त तूच्या घराची सून म्हणून तूच राहशील. फक्त विधीसाठीच अनामिकासोबत सारंगचं आपल्याला लग्न लावून द्यायचं आहे. तर भैरवी हसत असते तर सावली काहीच न बोलता रडत असते आणि शांत बसते. आणि अनामिकाला तर काहीच कळत नसतं. या भैरवीजींचं ऐकून मी या घरात आले आणि मला काय काय बघायला मिळतं. अनामिकाच्या डोक्यात हाच विचार चालू राहतो. खरं तर सावली मात्र हे सगळं करण्यासाठी तयार तर झाली आहे, पण तिच्या मनामध्ये कुठेतरी खंता वाटते की मी माझ्या सारंग सरांना गमू तर नाही टाकणार ना. मी हे सगळ्यासाठी आत्ता तरी तयार झाले, पण माझ्या मनात कुठेतरी भीती आहेच. आणि मग त्यानंतर जगन्नाथ, सावली आणि अनामिका गप्पा मारत बसतात. तर अनामिका सांगू लागते की जगन्नाथजी, मी तुम्हाला सांगते, सावलीताईबद्दल माझ्या मनामध्ये आदर होता आणि तो कायम राहील. आणि सावलीताईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तर आता अनामिकाचं हे बोलणं ऐकून जगन्नाथला देखील खूप भारी वाटतं आणि सावलीला पण थोडी समजूत काढल्यासारखं होत असतं. आणि मग त्यानंतर सावली जगन्नाथला म्हणू लागते की जगन्नाथजी, मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर जगन्नाथजी म्हणू लागतं, हो हो सावली, तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे ना, तू लगेच बोलून टाक. आणि मग त्यानंतर सावलीला जे काय महत्त्वाचं बोलायचं असतं ते सावली सगळं काही जगन्नाथसोबत बोलत असते. तर दुसरीकडे नील मात्र अनामिकाला भेटतो आणि तिला विचारू लागतो, अनामिका, मला तू फक्त एक गोष्ट सांग, आता तर तू सारंग सोबत लग्न करायला तयार होते आणि तो घरच्यांनी सांगितलंय तू फक्त विधीसाठीच त्याची बायको असशील. तू खऱ्याखुऱ्या आयुष्यात त्याची बायको नसणार आहे, कारण की माझी सावली वहिनी सारंगची बायको आहे. आणि मग त्यानंतर नील म्हणू लागतो, तुला जर खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये एखाद्या मुलावर प्रेम झालं किंवा एखादी व्यक्ती तुला आवडायला लागली तर मग तू काय करायचंय. आता त्यावेळी नीलला बोलण्यासाठी अनामिकाकडे काहीच उत्तर नसतं. तर अनामिकाचे डोळे मात्र त्यावेळी भरून येतात. अनामिका फक्त नीलकडे बघत राहते आणि मग तिथनं डायरेक्टली निघून जाते. तर भैरवीने अनामिकाला बोलवलेलं असतं. भैरवी म्हणू लागते की अनामिका, बाकीच्या भानगडीत पडायची अजिबात गरज नाही. मी तुला जे काम सांगितलं आहे ना, तू फक्त तेच काम करायचं आहे. मग भैरवी अनामिकाला विचारू लागते की अनामिका, मला एक गोष्ट सांग, सारंगच्या एकदम जवळची आणि त्याच्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती कोण आहे. आता अनामिका सांगू लागते की भैरवीजी, सारंग सरांसाठी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सावलीताईच आहे ना, तुम्हाला पण हे माहीतच आहे ना. तर त्यावेळी भैरवी म्हणू लागते, हो तुला तर चांगलंच कळतंय, पण मला हेच तर नको आहे ना. आता भैरवीच्या अशा बोलण्यामुळे अनामिकाला धक्का बसतो. अनामिकाला वाटत असतं की या भैरवीजींच्या मनात नेमकं काय चालू राहतं. एकदा असं बोलताय तर एकदा असं बोलताय. त्यानंतर आता भैरवी म्हणू लागते, आता मी तुला सांगते ना, तू फक्त तेच करायचं आहे. सारांचं सगळं काही जे काही विश्व आहे ना, सगळं काही तू असली पाहिजे. तर अनामिका विचार करू लागते, हे तर शक्य नाही, पण भैरवीजी इतकं विश्वासाने कसं बोलू शकतात. मग त्यानंतर भैरवी अनामिकाला असंही म्हणू लागते की या घरामध्ये ना मला सावलीचं नाही तर तुझं अस्तित्व हवं आहे. आता तुला सारंगला मिळवायचं आहे. मी जेवढ्या जेवढ्या गोष्टी सांगते ना, तशा तशा गोष्टी तू करत जायच्या आहे. तर अनामिका विचार करू लागते की भैरवीजी म्हणताय पण खरं आहे, पण सारंग सराच्या आयुष्यामध्ये माझी जागा कशी निर्माण होणार. की सावलीताईचं त्यांच्यावर आणि त्यांचं सावलीताईवर किती प्रेम आहे ही तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आता भैरवीजी म्हणताय तसं तर मला करावंच लागणार आहे, पण मी कसं करणार, मला तर काहीच कळत नाही. कुठून मी या भानगडीमध्ये पडले. अनामिका असा विचार करू लागते. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.